तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आपण आज पोहोचलेलो आहोत इंदापूरचं टाटा शोरूम. तर आज आपण इथे कुठल्या कुठल्या गाड्या आहेत सगळ्या गाड्या एक्सपोज करणार आहोत आणि तिथल्या सेल्समॅन वगैरे यांना भेटणार आहोत. पण सुरुवात करणार आहोत सिक्युरिटी मामापासून. तर या इथे तुम्हाला दिसेल सिक्युरिटीचं ऑफिस आहे. या इथे आपले मामा काम करत असतात. तर मामा आपलं नाव सांगू शकता? जगन्नाथ इंगळे. तर जगन्नाथ इंगळे हे मामा आपल्या टाटा शोरूमच्या इथे सिक्युरिटी गार्ड म्हणून सध्या कार्यरत आहेत. भेटणार आहोत आतमध्ये. तर ह्या बघू शकता तुम्ही, टाटाच्या सर्व गाड्या तुम्हाला इथे बघायला भेटणार आहेत. पंच आहे, नॅक्सॉन आहे, दुसरी एक नॅक्सॉन आहे, इथे पण नॅक्सॉन आणि हे मला वाटतं टिगॉर आहे. तर शोरूमच्या आतमध्ये जाताना मला माझा मित्र भेटलेला आहे सोमनाथ. तर सोमनाथ काय चाललंय? धन्यवाद. तर आपण ब्लॉग शूट करत आहे. काय आपल्या ब्लॉग बद्दल काय बोलणार? भाऊला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर हा माझा मित्र सोमनाथ सेल्स एक्झिक्युटिव्ह आहे. तर इथे तुम्हाला कोणती पण एसयूव्ही घ्यायची असेल, टाटाची नॅक्सॉन असू द्या, पंच असू द्या, सियारा असू द्या, तर हा तुम्हाला चांगल्या प्रकारे त्या गाडीची माहिती देणार. त्याच्यावरती डिस्काउंट असेल तर डिस्काउंट पण देणार आणि गाडीची प्रॉपर माहिती तुम्हाला सोमनाथकडे मिळेल. मित्रांनो, आपण ऑफिसच्या आतमध्ये पोहोचलेलो आहोत. तर तुम्ही हे बघू शकता, हे ऑफिस आतमधून हे असं आहे. तर या इथे विशाल सर बसलेले आहेत. तर आपण विशाल सरांना भेटणार आहोत. हे बघू शकता गर्दी कशी आहे. इथे टिगॉर, सीएनजी, टियागो, टिगॉर, परत सियारा गाडी आहे इथे आणि आहेत विशाल सर. विशाल सरांना आपण काही प्रश्न विचारणार आहोत. तर विशाल सर, काय चाललंय आपलं? मस्त चाललंय. तर आपल्या सियारा बद्दल काय म्हणता तुम्ही? सियारा आता ट्रेंडचा विषय म्हणजे सियारा आहे. बोला की. सध्या तर वेटिंग आहे, सियारा गाडीला वेटिंग पडलेलं आहे. मागणी जास्त मागणी. सियारा आहे टॉपचा विषय आणि टॉपचा विषय असला की वेटिंग भावानं करावंच लागतं. कस्टमर भेटले आहेत तर आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत. तुम्हाला टाटा मोटर्सला व्हिजिट करून कसं वाटतंय? छान वाटतंय. तर तुम्ही इथे कशासाठी आला? म्हणजे गाडी वगैरे, डिलिव्हरी वगैरे काय? टाटा पंच घेतली आम्ही. टाटा पंचचा फीडबॅक वगैरे कसा वाटला? क्वालिटी वगैरे छान वाटली. कम्फर्टेबल गाडी आहे. कम्फर्टेबल आहे, साऊंड सिस्टीम वगैरे कशी आहे त्याची? मस्त आहे. मित्र पण त्यांच्यासोबत आलेले आहेत. तर आपण त्यांच्यासोबत पण बोलणार आहोत. तर सर, तुम्ही तुमच्या मित्राने पंच गाडी घेतली, तर त्याबद्दल तुम्ही काय बोलणार? छान वाटली पंच गाडी घेतली. म्हणजे आपल्या मित्राने प्रगती केलंय. हे मित्राच्या यशात सहभागी होणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. नाहीतर काही माणसं असतात जळकुटे की तोंडा फक्त गोड बोलतात आणि मागे निंदा करतात. मित्राच्या प्रगतीवरती कधी जळू नका, हे सांगायचे तुम्हाला. सर, तुम्हाला काय म्हणणं आहे याच्यावरती? तुमचं काय म्हणणं आहे? चांगले वाटले आपल्या मित्राने गाडी घेतली, खूप छान वाटतंय. मित्राची गाडी आमचं जास्त काय काम पडणार आहे. तर तुमच्या मित्राने टाटा पंच गाडी घेतलेली आहे. तर त्या गाडीबद्दल तुम्हाला फीचर्स वगैरे कसे वाटले त्या गाडीचे? आम्ही आता टाटा पंच डिलिव्हरी करायला आलतो इथे. इथून टाटा पंच आम्ही ऑन रोड घेतलेले आहे. गाडी एक नंबर आहे. गाडीचे फीचर्स वगैरे सगळे टॉप क्वालिटीची गाडी भेटलेली आहे आम्हाला. टाटा म्हणलं तर टाटा पंच आता सध्याच्या बाबतीत एक नंबर चालते गाडी. ते फीचर्स वगैरे सगळे एक नंबर आहेत. आम्हाला तर आवडली. बाकीच्यांनी गाडी विकत घ्यावी, एक नंबर. म्हणजे तुमचं थोडक्यात असं सांगणं आहे की बाकीच्यांनी पण शोरूमला व्हिजिट केलं पाहिजे आणि 100% टाटाच्या प्रत्येक एसयूव्ही बद्दल जाणून घेतलं पाहिजे. 100%. टाटाची बिल्ड क्वालिटी वगैरे कशी वाटते तुम्हाला? टाटा म्हणजे देशातली एक नंबर कंपनी आहे. गाडी घ्यावी तर टाटाची घ्यावी, बाकी कोणती नाही. म्हणजे की टाटाची बिल्ड क्वालिटी एक नंबर आहे. एक नंबर, एक नंबर. तर या सरांनी लावलेला आहे चष्मा. ह्यांचं नाव आहे, आडनाव आहे पाटील. आणि पाटील म्हणलं की तुम्हाला तर माहितीच आहे मित्रांनो, पाटील म्हणलं की टॉपचा विषय. हलका कामच नसतं पाटलाचं. म्हणून तर आम्ही टाटाची गाडी घ्यायला. टाटा नावाचं ब्रँड आहे. यस, ब्रँड पण आणि बिल्ड क्वालिटी पण जबरदस्त गाडी, एकदम सेफ्टीसाठी नावाची कंपनी आहे. त्यामुळे टाटा सगळ्यांनी अवश्य टाटाची कंपनीची गाडी घ्यावी. आणि बिल्ड क्वालिटी म्हणा किंवा 5 स्टार रेटिंग भेटलेली गाडी आहे. तर तुम्ही पंच गाडी चालवून बघितलेली आहे, तुम्हाला काय अनुभव आहे त्या गाडीबद्दल? ती गाडी म्हणजे एकदम चालवायला एकदम भारी आणि फीचर्स वगैरे चांगले आहेत. एक नंबर गाडी. सस्पेन्शन वगैरे चांगलं आहे. सस्पेन्शन तर एकच नंबर. तर तो गाडीचा मालक आहे स्वतः. त्याची पण एकदा त्याची मुलाखत घ्या तुम्ही. त्याची एकदा मुलाखत घ्या. त्यांचं बोलणं बघा, बोलण्यासाठी एकच नंबर सगळे.
नाही त्याच्या बोलण्याच्या ह्याच्यावर पिक्चर बनू शकतो. आता आमचा धुरंधर रिव्हेंज आहे तो धुरंधर फायनल चॅप्टर म्हणजे धुरंधर 3 मध्ये तुमचा मित्र असेल असं तुम्हाला वाटतंय? 100% भावा तिथं आम्ही टाटा पंचचा यूज करणार आहे त्यासाठी आमचा हिरो थोड्याच वेळात येतोय आणि गाडी घेऊन जाणार तुरंत तिथपर्यंत तुम्हाला गाडी दिसणार. गाडी दिसतात. धुरंधर 2 मध्ये बंदुका वापरल्या होत्या, तुमचा मित्र काय डायरेक्ट रणगाडा वापरणार काय? हा, रणगाडाला टाटा पंच म्हटलं तरी म्हटलं तर टाटा पंच. टाटा चालवा, घर चालवा. आपण टाटा पंच गाडी घेतलेली आहे, तर या टाटा पंच बद्दल तुमचा अनुभव कसा वाटला किंवा शोरूमला भेट देऊन तुम्हाला कसं वाटलं? सगळ्यांना नमस्कार. मी श्रीधर घनश्याम पाटील, सोलापूरचा प्रॉपर. सध्याचे सर माझे चांगले मित्र आहेत तुमच्या जय ऑटोमोटिव्हचे. बर. त्यांच्या मार्फत मी गाडी घेतलेली आहे. काय होतं, गाडीच्या फॅसिलिटीपेक्षा गाडीला सुरक्षा खूप महत्वाची झालेली आहे. आपण फॅसिलिटी बघत नाही, आपण काय करतो, आपण फॅसिलिटी बघतो, पण आपल्याला सेफ्टी खूप महत्वाची आहे. सेफ्टी महत्वाचं कसं, एक तर टाटा पंच गाडी नवीन लॉन्च झालेली आहे, प्लस 5 स्टार रेटिंग त्याला जबरदस्त आहे. आणि गाडीच्या बाबतीत सध्या मी वेटिंगला थांबलो सर. जवळजवळ मला 1.5 महिन्याच्या वेटिंगला मला गाडी मिळालेली आहे. माझी बुकिंग अगोदरच आहे, जवळजवळ मार्च मध्ये माझी बुकिंग आहे. मार्च संपला, आता एप्रिल पण संपला, जमा 24 तारीख आहे. पण गाडी जबरदस्त नाथफळा गाडी आहे आणि लोकप्रियतेची गाडी सध्या जास्त एकदम पॉप्युलर गाडी आहे. सगळ्यांना आवर्जून विनंती करतोय, जय ऑटोमोटिव्ह मध्ये तुम्ही अवश्य या. गाडी चांगली घ्या, बस सर्व्हिस खूप चांगली मिळेल. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जेवढी सर्व्हिस मिळणार ना तेवढी तुम्हाला जय ऑटोमोटिव्ह खात्रीशीर मिळेल. तेवढं तुम्हाला गॅरंटी सांगू शकतो. थँक्यू.